द्रविड हायस्कूलच्या विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी महेश भालचंद्र इनामदार, शाळेच्या NCC विभागाचा प्रमुख. सध्याच्या टाळेबंदीच्या काळात अतुलनीय काम करणाऱ्या सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना शाळेकडून मानाचा मुजरा. भारताच्या संरक्षण दलात काम करणाऱ्या आणि आपल्या सर्वश्रेष्ठ कामाने, प्रसंगी प्राणत्यागाने देशाची सेवा करणाऱ्या, अत्यंत कठीण परिस्थितीत धैर्य आणि देशाविषयीची निष्ठा अविचल ठेवणाऱ्यांना परमवीर या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाते, हे तुम्ही जाणताच. अशा 21 परमवीरांची रोज एकेकाची ही पराक्रमगाथा तुम्हाला ऐकायला आवडेल याची आम्हास खात्री आहे. लेखन केले प्रकाश बोकील यांनी. तंत्रसहाय्य आहे प्रशांत कुमार मल्लाडे यांचे आणि कथाकथन केले शाळेचे मुख्याध्यापक व माजी NCC अधिकारी नागेश शंकर मोने यांनी. याची सुरुवात करूया राष्ट्रगीताने. चला तर मग उभे राहूया, देशाला ताठ मानेने कायम उभे ठेवूया. शेवटची गोळी, शेवटचा सैनिक. तारीख 26 जानेवारी, भारताचा प्रजासत्ताक दिवस. त्या दिवशी संपूर्ण भारतात आनंदाची, उत्साहाची, देशभक्तीची कारंजी थुई थुई नाचत होती. नवी दिल्लीतल्या एका शानदार दरबार हॉलमध्ये आणखी थोड्याच वेळात राष्ट्रपतींच्या हस्ते एका देदीप्यमान गौरव समारंभाची सुरुवात होणार होती. सर्वजण आतुर झाले होते, उत्सुक झाले होते. आपापल्या जागी स्थानापन्न झालेले अनेक लोक तिथे जमलेले. समारंभाची वेळ झाली आणि राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांचं दिमाखदार आगमन झालं. हॉलमध्ये गौरव समारंभ सुरू झाला. एक एक मानकरी मोठ्या रुबाबात मंचावर येत होता आणि राष्ट्रपतींना अभिवादन करून आपलं गौरवचिन्ह स्वीकारून टाळ्यांच्या गजरात परत जात होता. आपल्या जागेवर जाऊन स्थानापन्न होत होता. सर्वात शेवटी निवेदिकेने सांगितलं, और अब मैं उस महान हस्ती को मंच पर आमंत्रित करना चाहूंगी कि जिसने रणभूमि पर असीम वीरता, अत्युच्च कोटि का धैर्य तथा सर्वोत्कृष्ट नेतृत्व दिखाकर बहादुरी की एक जबरदस्त मिसाल दुनिया के सामने रखी है. मैं आमंत्रित करती हूं हमारे आदरणीय परमवीर चक्र विजेता मेजर धनसिंह थापा को. दुसऱ्याच क्षणी त्या सभागृहातील प्रत्येक जण उभा राहिला होता. अगदी कुणीही न सांगता भारतीय सेनादलाचा युनिफॉर्म घातलेले मेजर धनसिंह थापा मोठी दमदार पावलं टाकत रंगमंचावर गेले. अत्यंत रुबाबदारपणे त्यांनी एक कडक सॅल्यूट ठोकला राष्ट्रपतींना. जांभळ्या रंगाची फीत असलेलं ब्रांझ धातूचं गोलाकार परमवीर चक्र पदक मेजर थापांच्या गळ्यात घालताना राष्ट्रपती म्हणाले, देश के लिए आपने जो बेमिसाल बहादुरी दिखाई है वह अपने आप में एक सर्वोच्च महान कार्य है. यह पदक तो एकमात्र टोकन है. मुझे विश्वास है कि इसे देखकर हमारे देशवासियों को देश सेवा की प्रेरणा अवश्य मिलेगी. जय हिंद. धनसिंह थापांचा ऊर अगदी भरून आला होता. डोळे पाणावले होते त्यांचे. त्या क्षणी संपूर्ण भारतात ते फक्त तिसरेच असे परमवीर चक्र विजेता होते की ज्यांना जिवंतपणी याची देही याची डोळा
आपलं स्वतःचं परमवीर चक्र विजेते पदक आपल्या गळ्यात घालून मिरवता येणं शक्य होतं. फार फार दुर्मिळ, अत्यंत अप्राप्य असा हा सन्मान होता, बहुमान होता. 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 9-10 सेकंद जीवाच्या आकांतानं धावावं आणि सुवर्णपदक मिळवावं, किंवा हिरवळीच्या मैदानावर 1.5-2 तास बॅडमिंटनची एखादी मॅच खेळून जागतिक विजेतेपद मिळवावं, त्यापेक्षा कितीतरी मोलाचं हे होतं. त्यामागे मेजर धनसिंह थापांची 12-13 वर्षांची अखंड मेहनत होती, कठोर तपश्चर्या होती, जबरदस्त अभ्यास होता, सराव होता, अनुभव होता, त्याग होता, आणि मुख्य म्हणजे आज्ञाधारक आणि शिस्तबद्ध सैनिकाचं ते एक दृष्ट लावण्याजोगं उत्कृष्ट असं संघकार्य होतं, टीमवर्क होतं, ज्यामागे मेजर धनसिंह थापांसारखं कल्पक नेतृत्व प्रत्यक्षामध्ये कार्यरत होतं. पुन्हा एकदा राष्ट्रपतींना लष्करी दिमाखात अभिवादन करून मेजर थापा आपल्या जागी येऊन बसले खरे, पण त्या क्षणी त्यांना आठवत होतं सिमला, हिमालयाच्या कुशीत वसलेलं त्यांचं जन्मगाव सिमला. तिथले ते पर्वत, ती जंगलं, ती शाळा, लहानपणचे सवंगडी, मित्रमैत्रिणी, शिक्षक, सण समारंभ. पाहता पाहता थापांचं मन भुरकन उडून थेट 34 वर्ष मागं गेलं भूतकाळात. 10 एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस. 1928चं वर्ष. त्यांची आई नेपाळी, वडीलही नेपाळीच. गुरखामुशात जन्मलेल्या धनसिंहांना लहानपणापासूनच सैन्यात भरती व्हायची जबरदस्त ओढ होती. मुळात हे गुरखा लोक जन्मजात जबरदस्त शूर असतात. आपल्या कर्तव्य पालनाबाबत ते जबरदस्त जागरूक असतात. समर्पण आणि शिस्त हे दोन्ही सद्गुण प्रत्येक गुरखा व्यक्तीच्या रोमारोमात भिनलेले असतात. फील्ड मार्शल माणेकशॉ यांनी तर असं म्हटलंय, एखादी व्यक्ती जर असं म्हणाली की ती मृत्यूला घाबरत नाही, तर एकतर ती खोटं तरी बोलत असली पाहिजे, किंवा ती गोरखा तरी असली पाहिजे. इतके पराकोटीचे निर्भय आणि निडर असतात हे. मुख्य म्हणजे प्रामाणिकपणा, सचोटी हे गुण शिकावेत तर ते गुरखा व्यक्तींकडूनच. त्यांना फक्त एकच गोष्ट माहीत असते, आणि ती म्हणजे सोपवलेलं काम शांतपणे, कसलाही गाजावाजा न करता बिनबोभाट पार पाडायचं, चोखपणे हातावेगळं करून टाकायचं. ही सगळी वैशिष्ट्य धनसिंह थापांमध्ये अगदी कूटकर भरी हुई होती. म्हणूनच त्यांचे वरिष्ठ त्यांच्यावर विलक्षण खुश असायचे. ज्या 8 गुरखा रायफल्स नावाच्या बटालियनमध्ये ते भरती झाले होते, त्या बटालियनमध्ये ते बघता बघता एक कमिशन्ड ऑफिसर म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम करू लागले होते. सेना दलातला एखादा फौजी सहजासहजी कमिशन्ड ऑफिसर नाही होत. त्यासाठी त्याला अनेक दिव्यांमधून, चाचण्यांमधून, परीक्षांमधून पार पडावं लागतं. पण प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर 18 ऑगस्ट 1949 रोजी धनसिंह थापा मेजर धनसिंह थापा म्हणून एक कार्यकुशल कमिशन्ड ऑफिसर म्हणून काम बघू लागले. आणि जणू काही भारतीय सेना दलाला एक बहुमूल्य हिराच मिळाला. हिरा. कोणत्याही सेना दलात मेजर धनसिंह थापांसारखे कनिष्ठ अधिकारी म्हणजे ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर असणं हा त्या सेना दलाचा कणा समजला जातो. आणि खरोखरच आपण भारतीय सेना दलाचा कणाच आहोत हे लवकरच त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतूनही सिद्ध केलं. साल होतं 1962. एकीकडे हिंदी चीनी भाई भाईच्या घोषणा देत चीनने त्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये अत्यंत विश्वासघाताने भारतावर आक्रमण केलं होतं. हजारो चौरस फुटांचा भारतीय भूप्रदेश चीनच्या लष्करानं गिळंकृत केला होता. भारतीय सेना दलाला हा अनपेक्षित धक्का होता. शत्रूचं आक्रमण परतवून लावण्याच्या संदर्भात आपल्या सेना दलाची तशी काहीच पूर्वतयारी नव्हती. ना आपल्याकडे सैनिकांचं पुरेसं संख्याबळ होतं, ना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे. अपुरा दारुगोळा, सकस आणि पुरेशा आहाराची वानवा. फार कशाला, साध्या मैदानी सपाट प्रदेशात घालायचे बूट आपल्या सैनिकांना त्या हजारो फूट उंचीवरच्या डोंगराळ भूप्रदेशात घालावे लागत होते. उन्हे तापमान असणाऱ्या कडाक्याच्या थंडीत आपले जवान साधे सुती कपडे घालून शत्रूला भिडत होते. अशी आपली स्थिती. पण कमाल आपल्या जवानांची, कमाल आपल्या मेजर धनसिंह थापा यांची, त्यांच्यासारख्या देशभक्त जवान ऑफिसर्सची. तशा त्या प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा त्यांनी पळपुटेपणा नाही दाखवला, शत्रूला पाठ नाही दाखवली, छातीवर गोळ्या झेलल्या पण माघार नाही घेतली, लढायचं नाही थांबवलं. अगदी बंदुकीत शेवटची गोळी असेपर्यंत आणि रणभूमीवर शेवटचा जवान जिवंत असेपर्यंत मेजर धनसिंह थापांच्या तुकडीतील जवानांनी आपली लढाई चालूच ठेवली होती. या युद्धात 8 गुरखा रायफल्सची बटालियन लडाखमध्ये तैनात करण्यात आली होती. लडाख हा अत्यंत एक मोठा, विस्तीर्ण, विशाल असा भूप्रदेश आहे. तिथल्या चुशूल नावाच्या भूभागात 2 मोठे तलाव होते. त्यापैकी एकाचं नाव होतं पॅनगॉंग, दुसऱ्या तलावाचं नाव होतं स्पॅनगर. नेमके याच परिसरात मेजर धनसिंह थापांनी आणि त्यांच्या तुकडीतील 28 जवानांनी चीनच्या तब्बल 600 सैनिकांशी मुकाबला केला होता. म्हणजे जवळजवळ 20 पट जास्त शत्रू सैनिक.
एक भारतीय सैनिक विरुद्ध 20 चीनी सैनिक. अत्यंत विषम प्रमाण होतं हे. आणि हे झालं केवळ संख्याबळाचं प्रमाण. इतर साधन सामुग्रींचं काय? शत्रूकडे लांब पल्ल्याच्या तोफा होत्या, प्रबळ मशीनगन्स होत्या, खचाखच दारुगोळाही होता. आपल्याकडे यापैकी काहीच नव्हतं. हा, पण एक गोष्ट मात्र शत्रूकडे मुळीच नव्हती, जी आपल्याकडे ठासून भरलेली होती. ती म्हणजे लढण्याची, जिंकण्याची प्रबळ इच्छाशक्ती असलेला मेजर धनसिंह थापांसारखा शूरवीर लढवय्या नेता. मेजर थापांच्या वरिष्ठांनी थापांना सांगितलं होतं, लडाख भागातली सिरिजॅप 1 ही आपली चौकी अत्यंत मोलाची, मोक्याची चौकी आहे. भारत चीन सीमेला लागूनच असलेल्या एका मुख्य रस्त्यावरची चौकी कोणत्याही परिस्थितीत चीनी लोकांच्या हाती लागता कामा नये. तुम्ही आणि तुमच्या तुकडीचे 28 जवान काय वाटेल ते करा, पण ही चौकी आपल्या ताब्यात ठेवा. मेजर थापांनी त्या चौकीच्या संपूर्ण परिसराचा अगदी बारकाईने अभ्यास केला, निरीक्षण केलं. त्यांच्या असं लक्षात आलं की समोरून जेव्हा शत्रू मोठ्या संख्येने या चौकीवर अगदी निकराचा हल्ला चढवेल, तेव्हा आपणही तितक्याच निकरानं, तितक्याच जोरदारपणे प्रतिहल्ला केला नाही तर एकच रस्ता होता समोर, तो म्हणजे मृत्यूचा रस्ता. त्या चौकीच्या मागे विस्तीर्ण पॅनगॉंग तलाव आहे. त्यामुळे वेळप्रसंगी अगदी नाईलाजानं युद्धाचा एक डावपेच म्हणून जर माघार घ्यायची वेळ आली तर तशी शक्यता सुद्धा मुळीच नव्हती. माघार घेऊन काय तलावात लपून बसणार? म्हणजे या युद्धात माघारीची, स्वतःच्या बचावाची शक्यता शून्य होती. एकतर युद्ध जिंकलं किंवा लढता लढता शहीद होणं, एवढेच पर्याय. मेजर धनसिंह थापांच्या समोर एवढेच 2 पर्याय. त्यातही परिस्थिती तर अशी स्पष्टपणे दिसत होती की मृत्यू अगदी समोरच दिसत होता, पराभव अगदी हाकेच्या अंतरावर उभा होता. पण मेजर धनसिंह थापा कसलाही विचार फारसा करू शकत नव्हते. ते विचलित झालेच नव्हते. त्यांनी निर्णय घेतलेला होता. अफाट धैर्य होतं त्यांच्याजवळ. जणू धैर्याचा मेरुमणीच त्या क्षणी ते झाले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जवानांची संख्या, आपली शस्त्रास्त्र, दारुगोळा, अन्नसाठा आणि शत्रूची ताकद या सगळ्या गोष्टींचा त्यांनी मनोमन हिशोब केला. परिस्थितीचा अंदाज घेऊन मनातल्या मनात अनेक डावपेच आखले, काही योजना तयार केल्या. आपल्या जवानांचं मनोबल सतत वाढतं कसं राहील याचा विचार केला. त्यानुसार कृतीही केली आणि ते तयार झाले एका अभूतपूर्व रणसंग्रामासाठी. तयार झाले एका आर या पार या मुकाबल्यासाठी. त्यांनी ठरवलं की आता माघार नाही, आता पळ काढणं नाही, आता बचावही नाही. आता आक्रमण, फक्त आक्रमण. एक असं जबरदस्त प्रतिआक्रमण की जे पाहून प्रबळातला प्रबळ शत्रूही घाबरून जाईल त्याचा थरकापुढे. आणि तो दिवस उजाडला. 20 ऑक्टोबर 1962. भारतीय सेना दलाच्या इतिहासातला एक अविस्मरणीय दिवस. पण त्याच्या एकच दिवस अगोदर म्हणजे 19 तारखेला मेजर थापांच्या असं लक्षात आलं की आपल्या सिरिजॅप 1 या चौकीच्या समोर चीनने प्रचंड मोठ्या संख्येनं त्यांचे सैनिक जमवले आहेत. मोर्चे बांधणी केली आहे, तोफा आणून ठेवल्या आहेत. खरं तर अशा वेळी जराही वेळ न घालवता मेजर धनसिंहांनी एकत्र जमा झालेल्या त्या शत्रू सैनिकांवर तोफांचा मारा करायलाच पाहिजे होता. हीच योग्य वेळ होती शत्रूला तडाखा देण्याची. पण तोफाच नव्हत्या त्यांच्याकडे. होत्या फक्त स्टेनगन्स आणि हँड ग्रेनेड्स. त्याच क्षणी शत्रूवर छोट्या पल्ल्याच्या स्टेनगन्सचा मारा करण्यात काहीच अर्थ नव्हता, कारण शत्रू स्टेनगनच्या टप्प्याच्या पलीकडे होता. उलट त्यामुळे आधीच तुटपुंजा असलेला दारुगोळा आणखीनच कमी झाला असता आणि त्याचा काही उपयोग न होता तो तसाच वाया गेला असता. हँड ग्रेनेड्स तर काय, शत्रू अगदी समोर आमने सामने असेल तर त्यांचा उपयोग. त्यामुळे आपल्या चौकीसमोर शत्रूची होत असलेली प्रचंड जमवाजव उघड्या डोळ्यांनी नुसती पाहत बसण्यापलीकडे मेजर थापा यांना दुसरं काहीही त्या क्षणी करता येत नव्हतं. त्यांना आता अंदाज आला होता की उद्या पहाटे पुऱ्या ताकदीनिशी हमला करणार शत्रू आपल्यावर. त्यांनी तातडीनं आपल्या 28 मावळ्यांना एकत्र बोलवलं. म्हणाले, दोस्तो, जिस घड़ी का इंतजार था वो घड़ी आ चुकी है. दुश्मन उद्या पहाटे जबरदस्त हमला करण्याची शक्यता आहे, लेकिन हम भी तैयार है ना? जी सर, सगळ्या जवानांनी उत्तर दिलं. बहुत खूब. अब हमें ये नहीं सोचना है कि हमारे पास क्या नहीं है और उनके पास क्या क्या है. आता फक्त एकच सोच आहे आपली, ती आहे सिरिजॅप 1 वरचा आपला ताबा कोणत्याही परिस्थितीत आपण जाऊ द्यायचा नाही. हमें साहस और धैर्य से काम लेते हुए हमारी जिम्मेदारी पूरी तरह निभानी है. आपल्यातल्या शेवटच्या जवानाजवळ शेवटची गोळी असेपर्यंत आपण लढत राहायचं आहे. हमें क्या करना है, कब करना है, कैसे करना है, वो जरा गौर से सुनिए. असं म्हणून मेजर धनसिंह थापांनी आपली संपूर्ण योजना त्या जवानांना समजावून सांगितली.
अभी तक किए हुए बयान में किसी को कोई शक है असं विचारून घेतलं. ती सगळी योजना त्यांना नीट समजावून सांगितली. त्यांनी नीट समजून घेतली, याचा अंदाज घेतला आणि याची खात्री करून घेतली. शेवटी निरोपाच्या क्षणी ते म्हणाले, जय हिंद. जवानांनी प्रत्युत्तर दिलं, जय हिंद. पोझिशन्स घेतल्या गेल्या. 20 तारखेची पहाट उजाडली. 4 वाजले होते. अपेक्षेप्रमाणे शत्रूने शिरजाप 1च्या दिशेने एकाच वेळी तोफा आणि मशीन गन्स असा दुहेरी मारा सुरू केला. प्रचंड भडीमार होत होता मेजर धनसिंह थापांच्या तुकडीवर. जराही न थांबता सतत 2.5 तास शत्रूनं प्रचंड बरसात केली होती. केवळ अग्निकल्लोळच. त्या दणक्यानं सिरजाप 1 या चौकीचे बरेचसे खंदक ढासळले, नाकाम झाले. काही जवानही जखमी झाले. विशेष म्हणजे त्या 2.5 तासात इकडून भारतीय जवानांनी शत्रूच्या दिशेनं एकही गोळी झाडली नव्हती. सगळेजण चिडीचूप. जणू काही चौकीत एकही भारतीय सैनिक नव्हता. इतकी शांतता, स्मशान शांतता. अखेरीस शत्रूनं तोफांचा आणि मशीन गनचा मारा थांबवला. पण त्याच वेळी शत्रूनं दुसरी चाल खेळली. शत्रूला असं वाटलं होतं की ज्या अर्थी भारतीय चौकीतून प्रत्युत्तरादाखल एकदाही गोळीबार होत नाहीये, त्या अर्थी बहुतेक सर्व भारतीय जवान गारद झाले असावे. त्यामुळे विजयाच्या उन्मादात तब्बल 600 चीनी सैनिक हातात रायफली घेऊन सिरजाप 1च्या दिशेने अक्षरशः धावत सुटले. प्रत्येकजण तोंडानं भयानक आरोळ्या ठोकत होता, चीनी भाषेत ओरडत होता आणि हातातल्या रायफलीनं चौकीच्या दिशेनं फायरिंगही करत होता. बेहोशीत धावत धावत ते सुमारे 100 फुटांवर आले आणि इतका वेळ चिडीचूप बसलेल्या भारतीय जवानांनी एकच जबरदस्त हमला सुरू केला. त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक हत्यारातून त्यांनी शत्रूवर तुफानी हल्ला चढवला. अक्षरशः धो पाऊसच पडला गोळ्यांचा. इतक्या अचानक अनपेक्षितपणे झालेल्या या प्रतिहल्ल्यानं दुश्मन जागीच थबकला, गोंधळला, गडबडला. कसलाही विचार न करता उतावीळपणे भारतीय चौकीच्या दिशेनं हातात नुसत्या रायफली घेऊन वेड्यासारखं धावत जाणं हे किती गैर आहे हे त्या क्षणी त्यांना लक्षात आलं. पळताभुई थोडी झाली त्यांची. त्यांनी पाठ फिरवली आणि अक्षरशः आपल्या ठाण्याकडे धूम ठोकली. यावेळी त्यांच्या पळण्याचा वेग येतानाच्या दुप्पट झाला होता. अत्यंत हुशारीनं, चाणाक्षपणानं आणि गनिमी काव्यानं थापांनी लढाईची पहिली फेरी निर्विवादपणे जिंकली होती. त्यांचे डावपेच यशस्वी ठरले होते. भारतीय गोटात प्रचंड आनंद. युद्धाचा पहिला ताण ओसरला होता खरा, पण तरी कोणीही बेसावध आणि गहाळ नव्हता. प्रत्येक जण प्रत्येक क्षणी तयार होता, सावधच होता. कारण शत्रूची संख्या लक्षात घेता त्यांची ताज्या दमाची दुसरी तुकडी कोणत्याही क्षणी दुसरा हल्ला करणार याची शक्यता होतीच. आणि झालं तसंच. मध्ये 1.5-2 तास गेल्यावर शत्रूनं पुन्हा तोफखाना चालू केला. यावेळी अक्षरशः सिरजाप 1च्या प्रत्येक खंदकावर, प्रत्येक आडोशावर नेम धरून खंदक, आडोसे उद्ध्वस्त झाले होते. हळूहळू चीनी सैनिक भारतीय चौक होते. थोड्याच वेळापूर्वी भारतीय जवानांनी दिलेला जबरदस्त तडाखा चीनी सैनिक फुटाफुटानं भारतीय चौकीच्या दिशेने येत होते. खूपच जवळ स्टेनगनच्या टप्प्यातच आले होते जणू काही. यावेळी थापांच्या जवानांनी स्टेनगनचा अत्यंत परिणामकारक मारा तर केलाच, पण हँड ग्रेनेड्सचा वापरही इतक्याने केला की त्या तडाख्यात खंदक सैनिक गारद झाले. लढवय्या गुरखाई काय चीज असते हे त्या चीनी सैनिकांना आता पुरतं लक्षात यायला लागलं. म्हणूनच तर गुरखे म्हणजे जगातले सर्वात चांगले लढवय्ये सैनिक असं म्हटलं जातं. शत्रूचा हा दुसरा हल्लाही 8 गुरखा रायफलच्या बटालियनच्या जाबाज जवानांनी उधळून लावला होता. पण या दुसऱ्या हल्ल्यानंतर थापांनी जेव्हा आपल्या 28 जणांच्या तुकडीतील जिवंत सैनिक मोजले तेव्हा फक्त शिल्लक राहिले 7. स्वतः थापा जबरदस्त जखमी झाले होते. त्यांच्या शरीरावरून रक्ताचे उघळ वाहत होते. जागोजागी जखमा झाल्या होत्या. बराचसा दारुगोळाही संपला होता. सर्वच खंदक उद्ध्वस्त झाले होते. पण तरी पण ते खचले नाहीत, जराही विचलित झाले नाहीत. त्यांनी उरलेल्या 7 जवानांना एकत्र केलं, धीर द्यायचा प्रयत्न केला, शाबासकी दिली. म्हणाले, लढते रहो. तिसऱ्या हल्ल्याच्या वेळी आता शत्रूनं एक वेगळी चाल खेळली होती. त्यांना आपल्या जवळच्या काही हेवी मशीन गन्स तराफ्यांवर चढवल्या. हे तराफे सिरजाप 1च्या मागे असलेल्या पॅनगॉंग तलावातून सिरजाप 1च्या दिशेने हाकारले. तराफ्यांवरच्या मशीन गन्समधून भारतीय ठाण्यांवर पाठीमागून हल्ला केला त्याने. शिवाय समोरून हल्ला आणि पाठीमागून रणगाड्यांचाही हल्ला. रणगाडे काय, तोफा काय, मशीन गन्स काय, मागून पुढून केवळ आणि केवळ आगच आग ओतली शत्रूने आपल्यावर. कुणासाठी हे झालं? अवघ्या 7 भारतीय जवानांसाठी. ते होते मुठभरच, पण शेकडो चीनी सैनिकांच्या नाकात दम आणला होता त्यांनी. अखेरीस 3घेच उरले. तेही इतके जखमी झाले की रायफल चालवणं सोडा, पण ती हातात उचलण्याचं त्राणही आता त्यांच्यात उरलं नव्हतं. थापा तर अगदी पुरते कोसळलेल्या स्थितीत होते. सिरजाप 1 हे ठाणे शत्रूच्या हाती लागलं होतं आणि जखमी अवस्थेतील बेशुद्ध मेजर धनसिंह थापाही त्यांच्या ताब्यात गेले. चीनी सैनिकांनी त्यांना कैद केलं, तुरुंगात डांबलं, त्यांना समजावलं, पण थापा ऐकायला तयार नव्हते.
त्यांच्या हे लक्षात आलं की हा कैदी म्हणजे भारतीय सेनादलातील एक कमिशन्ड ऑफिसर आहे. तेव्हा तर थापांचा प्रचंड छळ त्यांनी चालू केला. यातना आणि हालहाल केले त्यांचे. चिन्यांचे सतत एकच सांगणं होतं त्यांना, कबुली जबाब लिहून द्या, भारतीय लष्कराच्या विरोधात सांगा, तसं लिहून द्या. पण थापांनी एक अक्षरही लिहून दिलं नाही. आतोनात छळ सहन केला त्याने, पण स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी देशाविरुद्ध खोटा नाटा कबुली जबाब लिहून नाही दिला. जे धैर्य आणि चिवटपणा, जी देशभक्ती आणि निर्धार, जो लढाऊ बाणा त्यांनी शत्रूविरुद्ध रणमैदानात दाखवला होता, तेच धैर्य, तोच चिवटपणा, तीच देशभक्ती आणि तोच निर्धार त्यांनी शत्रूच्या कैदेत असताना 4 भिंतीत गजाआडही दाखवला होता. खरंच धन्य धन्य मेजर धनसिंह थापा. धन्य धन्य त्यांच्या देशभक्तीची. कालांतराने चीनने त्यांची सुटका केली. ते मोठ्या सन्मानानं भारतात परत आले. भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना भारतीय लष्करातलं सर्वोच्च मानाचं पदक परमवीर चक्र प्रदान केलं. एका हारलेल्या युद्धातला विजयी सैनिक म्हणून देश त्यांना सदैव स्मरणात ठेवेल. मेजर धनसिंह थापांनी आपल्या वागण्यातून दाखवून दिलं की देश नुसता पुस्तकात, नकाशात, भाषणात, टीव्हीवर असून चालत नाही. सर्वात आधी तो हृदयात असावा लागतो. जय हिंद.